आपला जिल्हा आपली बातमीची सुरुवात एका धक्कादायक बातमीने करूयात। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी राज्यात डान्स बार करता बार मालकांना परवानगी दिली खरी, पण अजून अटींची पूर्तता झालेली नाही। असं असतानाही मुंबईत मात्र सर्रास डान्स बार सुरू आहे। दक्षिण मुंबईमधल्या ताडदेव भागामधल्या इंडियाना, व्हाईट हाऊस आणि ग्रीन बार इथे बारबाला नाचतायत। त्यांच्यावरती नियम आणि अटी धाब्यावर बसवून पैशांचा पाऊस पाडला जातोय। हे सगळं खळबळजनक वास्तव एका सामाजिक कार्यकर्त्याने आपल्या मोबाईलमध्ये शूट केलंय। ते फुटेज झी24 तासच्या हाती दिलंय। हा सगळा प्रकार ताडदेवमधल्या व्हाईट हाऊस बारमध्ये घडतोय। या बारमध्ये कुठलीही परवानगी नसताना बेधडकपणे पोलिसांच्या नाकावर टिचून बारबाला डान्स करतायत। त्यांच्यावरती दौलत जादा केली जाते। डान्स बारचं फुटेज ज्यांनी रेकॉर्ड केलंय त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी ते झी मीडियाकडे सोपवलं। आणि या सगळ्यामध्ये एक गोष्ट तर अगदी नक्की आहे, पोलिसांना सगळं माहिती आहे। पोलिसांच्या माहितीशिवाय अशा पद्धतीनं मुंबईसारख्या शहरात, तेही दक्षिण मुंबईच्या वस्तीमध्ये हे सगळे बार सुरू आहेत। हे डान्स बार आहेत, आतमध्ये ऑर्केस्ट्रा आहे, म्युझिक आहे, बारबाला नाचतात आणि त्यांच्यावरती लाखो रुपयांची दौलत जादा, करोडो रुपयांची दौलत जादा एका रात्रीत केली जाते। यातला हिस्सा कुठल्या कुठल्या यंत्रणांपर्यंत जातो हे उघड गुपित आहे। पण या सगळ्यावरती आता एका वेगळ्या अँगलनं बघण्याची गरज आहे, ते म्हणजे कोर्टाचा अवमान या सगळ्यामध्ये होतोय। हे पोलिसांनी लक्षात घ्यायला हवं आणि या सगळ्यात काय नेमकी कारवाई होते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। डान्स बारबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या अटी काय आहे आपण पाहू त्या ग्राफिक्सच्या माध्यमातून। डान्स बारमध्ये कुठल्याही प्रकारची अश्लीलता असू नये। बारबालांवर ग्राहकांनी पैसे उधळू नयेत। बारबालांपासून ग्राहकांना किमान 5 फूट अंतरावरती असावं। बारबालांनी दारू पिऊन नाचायचं नाही। प्रत्येक डान्स बार मध्ये सीसीटीव्ही असावे। अनेक अटी आहेत। जे कर्मचारी आहेत बारचे त्यांचं कुठलेही क्रिमिनल रेकॉर्ड असता कामा नये। त्याचबरोबर आयडी कार्ड्स, आयडेंटिटी कार्ड्स या ठिकाणी स्कॅन करून घेण्यात यावे। असे अनेक नियम, अनेक अटी कोर्टानं लादलेले आहेत। पण मुंबईमध्ये खुलेआम हे सगळं सुरू आहे पोलिसांच्या नाकावर टिचून। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।